पुणे पोलिसांनी आज एकाच वेळी मुंबई, पुणे आणि नागपुरात कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरच्या कार्यालय आणि घरावर धाडी टाकल्या। हे धाडसत्र एल्गार परिषदेच्या निमित्तानं दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात असल्याचं पुणे पोलीस आयुक्त सांगतायत, तर मुख्यमंत्र्यांनी ही केंद्रीय स्तरावरची कारवाई असल्याचं सांगितल्यानं कारवाईबद्दल संभ्रम निर्माण झालाय। शाहिरीच्या माध्यमातून व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थरचे कार्यालय आणि कार्यकर्त्यांच्या घरावर भल्या पहाटे पोलिसांनी धाडी टाकल्या। मुंबई, पुणे आणि नागपुरात एकाच वेळी पोलिसांचं हे धाडसत्र सुरू झालं। यात पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्यात। 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव इथं हिंसाचार उफाळल्याचा आरोप आहे। त्या प्रकरणी ही कारवाई असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय, पण पोलिसांकडून मुद्दाम टार्गेट केलं जात असल्याचा कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅन्थर कडून आरोप करण्यात येतोय। मिलिंद एकबोटेंना अटक झाल्यानंतर आता संभाजी भिडेंना अटक करण्याची जी मागणी होत आहे आणि त्याच्याविषयीचे जे काही पुरावे आहे ते पोलिसांकडे उपलब्ध आहे, ते दाबून ठेवत आहे। तर त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी याच्यासाठी यांनी कबीर कला मंचाला लोकांना टार्गेट केलेलं आहे। जे खरे आरोपी आहेत ते मोकाट सोडले जातात, त्यांना अटक पण करत नाहीत, त्यांना क्लीन चिट दिली जाते। पण जे समतेची भाषा करतात, जे लोकशाहीची भाषा करतात, जे संविधानाची भाषा करतात, त्यांना अशा पद्धतीने दडपलं जात आहे। आज पूर्ण देशामध्ये अशीच परिस्थिती आहे। पुणे पोलिसांच्या पथकानं नक्षलवाद्यांच्या केसेस लढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांच्या नागपूरच्या घरावरही धाड टाकली। माणूस म्हणून त्यांनी जे माणसाचं जे एक फंडामेंटल राईट्स आहे प्रायव्हसी, तोच त्यांनी भंग केलेला आहे। आता माझ्या कम्प्युटरमधनं ते म्हणजे जप्त करून घेऊन जातात, माझे पुस्तकं जप्त करून घेऊन जात आहेत। माझं त्या गुन्ह्यामध्ये कुठेही नाव नाही आहे, त्याच्यामध्ये ते गुन्हेगार म्हणजे आरोपी म्हणून दाखवतात आणि ते सर्च करतात। पोलिसांनी नकार दिलेला आहे, म्हणजे कोर्टाने नकार दिला आहे, त्यांना सर्च वॉरंट दिलेलं नाही आहे, ते विदाऊट सर्च वॉरंट ते आलेले आहेत। दरम्यान पोलिसांचं हे धाडसत्र एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेवून नाही, तर देशपातळीवर केंद्रीय पथकांकडून सुरू असलेली कारवाई असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। आमची एक गोष्ट निश्चितच चुकते, ते म्हणजे आम्ही खरं बोलतो वारंवार, आणि ती आमची मोठी चूक आता या काळात आहे असं दिसते। म्हणजे जेव्हा सत्तेतली लोक खोटी बोलणारी असतात, करप्ट असतात, तेव्हा त्यांच्यासाठी खरी बोलणारी जनता ही आतंकवादी, नक्षलवादीच असते। तर त्यांच्या न्यायानुसार आम्ही तसे गुन्हेगार आहोत, कारण आम्ही खरं बोलतो। कबीर कला मंच या आधीही नक्षलवादाच्या आरोपांनी पोलिसांच्या टार्गेटवर आला होता। त्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्पष्टीकरणानं कबीर कला मंच पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। तर पुणे पोलिसांच्या स्पष्टीकरणानं कारवाई नेमकी कशासाठी याचाही संभ्रम निर्माण झालाय। पुण्याहून हलिमा कुरेशी आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।